Maths part first, standard 10th, unit number 3, arithmetic progression, practice set 3.4, example number 1 to 3. Hello friends, today we are going to learn about Maths part first, unit number 3rd, arithmetic progression, practice set 3.4. Using the formulas of an AP in the solving various word problem which we come across in day to day life. या ठिकाणी सराव संच 3.4 मधील उदाहरणं ही दैनंदिन जीवनातील उदाहरणं आहेत आणि ही सोडवण्यासाठी आपण अंकगणिती श्रेणीतील सूत्रांचा उपयोग करणार आहोत. यामध्ये TN आणि SN चं सूत्र वापरणार आहोत. See the example number first. On 1st January 2016, Sanika decide to save ₹10, ₹11 on second day, ₹12 on third day. If she decide to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? या ठिकाणी सानिकानं 1 जानेवारी 2016 पासून 10, 11, 12 असे प्रत्येक दिवशी याच प्रमाणे रक्कम गुंतवलेली आहे. तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिने गुंतवलेली टोटल रक्कम किती आहे ही आपण काढणार आहोत. सोल्यूशन हियर. फर्स्ट राइट डाउन सानिका saves ₹10 on first day. ₹11 on second day. On the second day. ₹12 on the third day. On the third day. And so on. या ठिकाणी सानिकानं पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 अशा पद्धतीनं गुंतवणूक केलेली आहे. Therefore 10, 11, 12 and so on is a sequence. हा काय आहे? सिक्वेन्स आहे. is a sequence. Find the common difference. The common difference D. The common difference D is equal to 11 minus 10. 12 minus 11 is 1. Which is a constant. या ठिकाणी कॉमन डिफरन्स हा काय आलेला आहे? स्थिर आलेला आहे. Which is constant. कॉमन डिफरन्स काय आहे? कॉन्स्टंट आहे. Therefore 10, 11, 12 is an AP. ही काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. Here first term is 10 and difference D is a 1. Here A is equal to 10, D is equal to 1. And nth term is here. This year 2016 year is a leap year and leap year has 366 days. या ठिकाणी दिलेलं 2016 हे वर्ष काय आहे? लीप वर्ष आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये किती दिवस येतात एकूण या वर्षात?
तर 366 दिवस येतात. द इयर 2016 was a leap year. And therefore n is equal to 366 days. N is equal to 366 days. Leap year has 366 days. The total saving in 366 days is yes 366 point. Using the formula of Sn is equal to n upon 2a plus n minus 1 into d. Substitute the value in this formula. Yes, n is 366. N is 366 upon 2. 2 into value of a is a 10 plus n is 366 minus 1 and d is a 1. Here divide 366 by 2. 2 1s are 2, 2 8s are 6 and 2 3s are 6. Here 10 2s are 20 plus 366 minus 1. 366 मधून 1 वजा केला किती उरले 365 is equal to 183 into sum of 20 and 365 is 385. या ठिकाणी 183 गुणिले 885 आलेला आहे. याचा जर गुणाकार केला तर 70,455 येतो. किती येतो? कच्च्या पानावर गुणाकार करा, हा 70,455 असेल. यस 366 म्हणजे 366 पदांची बेरीज 70,455 असे असणार आहे. म्हणून आन्सर काय आहे? सानिका सेव्ड रुपीज. सानिका सेव्ड रुपीज 70,455. अशा पद्धतीने ह्या यशांचं सूत्र वापरून आपण हे दैनंदिन जीवनातील उदाहरण सोडवलेलं आहे. See the next example. Example number 2. A man borrows rupees 8,000 and agrees to repay with a total interest 1,360 in 12 months. 12 monthly installment, each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of the first and last installment. या ठिकाणी पहिला आणि शेवटचा हप्ता काढायचा आहे. या ठिकाणी कर्जाऊ 8,000 रुपये घेतलेले आहेत आणि त्याचं व्याज 1,360 भरलेला आणि प्रत्येक महिन्याला हा येणारा हप्ता आहे त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी आहे. तर 12 हप्त्यामध्ये ही रक्कम त्यानं फेडलेली आहे. तर आपल्याला पहिला हप्ता किती दिला आणि शेवटचा हप्ता किती आहे ही माहिती काढायची आहे. सोल्युशन हिअर द अमाउंट रिपेड किती केलेले परत 8,000 and 1,360. The amount repaid is equal to
rupees 8,000 plus 100 1360 is equal to rupees 9,360 म्हणजे एकूण त्या व्यक्तीनं 9,360 रुपये परत फेडलेले आहेत. आता हे किती हप्त्यामध्ये फेडलेले आहेत? द नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स इज इक्वल टू 12. द नंबर ऑफ installments इज इक्वल टू 12. हे किती हप्त्यात भरलेलं आहे? 12. देअरफॉर n इज इक्वल टू 12 अँड SN इज इक्वल टू S12 9,360 म्हणजे एकूण 12 हप्त्यामध्ये 9,360 रुपये आपण भरलेले आहेत. आता ईच इन्स्टॉलमेंट इज अ लेस दॅन 40 दॅन दी प्रेसिडिंग वन म्हणजे आधीच्या हप्त्यापेक्षा यामध्ये कितीनं 40 हा हप्ता कमी आहे. ईच इन्स्टॉलमेंट is rupees 40 less than the preceding ones. आधीच्या हप्त्यापेक्षा हे 40 रुपये काय आहेत? कमी भरलेले आहेत. म्हणून D इज इक्वल टू D ची व्हॅल्यू काय येणार आहे? -40 40 येणार. आणि दिस इज हा फरक काय समान आहे. मग दिस इज ॲन AP आहे. ही काय आहे? अंकगणितीय श्रेणी आहे. दिस इज ॲन AP. ही काय आहे? अंकगणितीय श्रेणी आहे. युजिंग द फॉर्म्युला ऑफ SN SNचं सूत्र वापरून ह्या किमती आपण त्यात ठेवणार आहोत आणि A ची किंमत काढणार आहे. N ची किंमत माहिती आहे, S12 ची किंमत माहिती आहे, D ची किंमत माहिती आहे. आता A ची किंमत काढणार आहे म्हणजे A म्हणजेच तो काय आहे? आपला पहिला हप्ता असणार आहे. राईट डाऊन दी फॉर्म्युला ऑफ SN. SN इज इक्वल टू N upon 2 in a bracket 2A plus N minus 1 into D. This is the formula. हे काय आहे? फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. मग आता या ठिकाणी सूत्रात आपण किमती ठेवणार आहोत. S12 is equal to 12 upon 2 in a bracket 2A plus N is 12 minus 1 and D is minus 40. S12 is equal to 12 upon 2, 2 6 are 12 in a bracket 2A plus 12 minus 1 11 into minus 40. Put the value of S12 is 9,360 is equal to 6 into 2A 11 for the minus 440 is equal to 9,360 upon 6 is equal to 2A minus 440. आता 6 न भागायचा येर डिवाइड दी 6 to 9,360. 6 1 जा 6 remaining 3 6 5 जा 30 remaining 3 6 6 जा 36 remaining 0 is equal to 2A minus 440. Therefore 2A is equal to 1,560 minus 440 goes to the addition.
हे वजा 440 आहे, ते या ठिकाणी गेल्या बेरजेत होईल, म्हणून 2a बरोबर किंमत किती आली इथं बेरीज, दोघांची बेरीज आलेली आहे 2000. therefore a is equal to 2000 upon 2. therefore a is equal to 1000. किती आलं 1000. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलेशन किती आलेलं आहे 1000 आलेला आहे. ए म्हणजे पहिला हप्ता, फर्स्ट टर्म ऑफ एन AP, म्हणजे पहिला हप्ता काय आलेला आहे 1000 आलेला आहे. नेक्स्ट फाइंड दी लास्ट इन्स्टॉलमेंट, मीन्स फाइंड दी T12. 12वं पद आपण काढणार आहोत TN च्या सूत्राचा उपयोग करून, आणि शेवटचा हप्ता किती भरला हे आपण लिहिणार आहोत. फाइंड दी लास्ट इन्स्टॉलमेंट S12. लास्ट मीन्स 12 month. Here the T12. Find T12 is using the formula TN is equal to A plus in bracket N minus 1 into D. या ठिकाणी TN चं सूत्र वापरलेलं आहे. TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 गुणिले D. आता 12 वर TN is a 12, A is a 1000 plus N is a 12 minus 1 and D is a minus 40. या ठिकाणी या सूत्रात किमती ठेवलेल्या सोडूया. 1000 plus 12 minus 1 is 11 into minus 40. therefore 1000 minus 11 for the 440. Subtraction of these two number 560. Here the last 12 term is the last term and this is the last installment. या ठिकाणी शेवटचा हप्ता किती आहे 560 रुपये आहे. 560 रुपये आहे. Answer here, answer is the first installment is rupees. The first installment is rupees 1000 and the last installment is rupees 560 rupees. या ठिकाणी पहिला हप्ता आहे ते 1000चा आहे आणि शेवटचा हप्ता 5700चा भरलेला. म्हणजे अशा पद्धतीने डे टू डे लाईफ मधली एक्झाम्पल आपल्याला या सूत्रांच्या सहाय्याने सोडवता येतात. TN आणि SN चं सूत्र या ठिकाणी उपयोगी आहे. सी द नेक्स्ट example. Example number 3. Sachin invested in a national saving certificate scheme. In the first year, he invested rupees 5000. In the second year, rupees 7000. In the third year, rupees 9000, and so on. Find the total amount that he invested in 12 years. या ठिकाणी सचिन नॅशनल सेविंग सर्टिफिकेटमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये गुंतवलेत, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000. अशा पद्धतीने त्याची गुंतवणूक आहे. तर एकूण 12 वर्षामध्ये सचिनने किती रक्कम गुंतवलेली आहे, टोटल अमाउंट किती आहे एकूण गुंतवणूक हे आपण काढायचं आहे. सोल्युशन. द अमाउंट इन्व्हेस्टेड बाय सचिन इन फर्स्ट इयर. The amount invested by Sachin is rupees 5000, rupees 7000, and rupees 9000. And so on.
This is a sequence with a common difference. Common difference D is equal to, here the common difference 7,000 minus 5,000 is equal to 2,000 is the common difference. This is an AP and the difference is a constant, therefore this is an AP. हे काय आहे, अंकगणिती श्रेणीमध्ये आहे आणि ही अंकगणिती श्रेणी आहे. Here A is equal to first term is 5,000. D is a difference 2,000 and N is equal to 12 years. Therefore N is equal to 12. म्हणजेच त्यानं 12 महिन्यामध्ये सचिननं गुंतवलेली रक्कम किती आहे ते आपण काढणार आहोत. We want to find yes tail. We want to find yes tail. या ठिकाणी yes 12 ची किंमत आपण काढणार आहोत. सूत्र लिहा. युजिंग द फॉर्म्युला ऑफ Sn is equal to n upon 2 in a bracket 2a plus n minus 1 into d. Substitute the value in this formula. Yes, n is a tail. Yes tail is equal to value of n is a tail upon 2. 2 into value of a is 5,000 plus value of n tail minus 1 into value of d 2,000. या ठिकाणी सूत्रामध्ये किमती ठेवलेल्या आहेत आणि आता आपण ते उदाहरण सोडवूया. S 12 बरोबर 2 divided by tail, 2 6 are tail into 5 into 2 10,000 plus 12 minus 1 is 11 into 2,000 is equal to 6 into 10,000 plus 11 2s are 22. Here the 22,000. 6 into 10,000 plus 22,000 is equal to 32,000. या ठिकाणी 10 आणि 22 32,000 आलं. जर 6 ने याला गुणलं तर here 1,92,000 ही रक्कम येते. म्हणजे S 12 here the value of S 12 S tail is 1,92,000. म्हणजे सचिननं 12 महिन्यामध्ये केलेली गुंतवणूक किती आहे 1,92,000. Answer here. Sachin invested rupees 1,92,000 in 12 years. या ठिकाणी सचिननं अशा पद्धतीने जर गुंतवणूक केली तर 12 वर्षांमध्ये 1,92,000 रुपये गुंतवणूक करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही उपयोजनावर आधारित उदाहरणं आहेत. SN सूत्राचा सराव करा आणि या पद्धतीची उदाहरणं सोडवा. यामध्ये A काय आहे, D काय आहे, N काय आहे, SNचं सूत्र वापरायचं का TNचं वापरायचं हे पहा, सराव करा आणि या प्रकारची उदाहरणं परीक्षेत 3 किंवा 4 गुणासाठी विचारली जातात. थँक्स टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.